मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही अटी शर्तीनेच होणार असं महत्त्वाचं अपडेट चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री त्यांनी दिलेले. सर्वात पहिल्यांदी मित्रांनो, यातून हजारो शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदी स्वतः महसूल मंत्री नेमकं काय बनतायत, त्यांची भूमिका काय आहे एकदा तुम्ही बघून घ्या. कर्जमाफीची घोषणा केली होती, एक डेडलाईन देखील फिक्स झालेली आहे, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, स्क्रुटिनी केली जाणार होती काय? नाही, आता प्रवीण परदेशी समिती संपूर्ण या 2 लाख रुपयाची कर्जमाफी कशी असणार आहे, म्हणजे या राज्यातला अल्पभूधारक अत्यल्पभूधारक जो व्यक्तीला कर्जमाफीची गरज आहे त्यांना कर्जमाफी झाली पाहिजे याकरता SOP तयार होत आहे. धनदांडग्या लोकांना ज्याच्याकडे गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, फार्म हाऊस आहे त्यांना कर्जमाफी देऊन काय फायदा आहे. ज्या गरीब माणसाला कर्जमाफी दिली पाहिजे त्यांना त्याची SOP तयार करणं चालू आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं थोडा वेळ होईल पण कमिटेड कर्जमाफी आम्ही करणार आहोत. कमिटेड कर्जमाफी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मित्रांनो, आपण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भूमिका बघितली असेल. जे शेतकऱ्यांकडे गाडी असेल किंवा बंगले असतील किंवा ज्यांचे फार्म हाऊस आहेत, जे मोठे शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार नाही. यामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने ही कर्जमाफी केली जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचे काही प्रश्न आहेत मित्रांनो. जसं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ज्या शेतकऱ्यांनी 2025च्या खरीप हंगामात कर्ज घेतलेलं आहे आणि ते शेतकरी आधी थकबाकीदार होते, त्यांना नवीन कर्ज घेतलं, तर मित्रांनो हे शेतकरी सप्टेंबरमध्ये थकबाकीदार राहणार नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांचं नेमकं काय होणार. आणि दुसरी गोष्ट, हे शेतकरी जे 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान आहे याला देखील हे शेतकरी मुकणार आहेत. म्हणजे यामध्ये धड कर्जमाफीचा देखील लाभ भेटणार नाही आहे आणि प्रोत्साहनपर अनुदान देखील भेटणार नाही. त्यामुळे मित्रांनो, यामध्ये हजारो शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात. आणि कुठेतरी ही बाब जर आपल्याला कळत असेल तर शासनाला देखील कळत असेल, पण मुद्दामून कर्जमाफीच्या योजनेमधून होतील तेवढे शेतकरी कमी करण्याचा या सरकारचा हेतू आहे. आणि स्वतः बच्चू कडू यांनी देखील हीच माहिती दिलेली की जर राज्य सरकारने असं केलं तर आम्ही परत एकदा आंदोलन करणार येतं. सो मित्रांनो, आपल्याला माहिती आहे राज्य सरकारने 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी थकीत आहेत त्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होणार आहे. आणि रेग्युलर जे शेतकरी कर्ज भरतायत त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान भेटणार आहे. पण हे अतिशय काही महत्त्वाचे प्रश्न होते. यामुळे शेतकऱ्यांची दोन्ही बाजूने कोंडी होणार आहे. आणि शेतकऱ्यांना महसूल मंत्री एवढं स्वतः सांगतायत, जर शेतकऱ्यांची ऐपत असली असती, शेतकऱ्यांकडे एवढा मुबलक पैसा असला असता तर शेतकऱ्यांनी कर्जमाफी ही मागितलीच नसती. मुळात तुमची भूमिका ही शेतकऱ्यांना भाव देण्याची नाही आहे. खताचे, डिझेलचे सगळीकडले भाव वाढलेले आहेत आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी करताना एवढे मोठे निकष लावायचे, एवढे लोक देश सोडून निघून गेले, त्यांना कोणीही काही बोलत नाही. पण शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यायची म्हणल्यावर यांना अटी शर्ती एवढ्यात घालाव्या लागतात. सो मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण की हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. मुळात शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना जेवढे शेतकरी कमी होतील तेवढं सरकारला बरं आहे, कारण तेवढे पैसे वाचतात. सो हे एक अतिशय महत्त्वाचं अपडेट होतं मित्रांनो. सो आपला हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा. जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब नाही जरी केलं तरी ह्यावेळेस चालते, पण हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही महत्त्वाची अपडेट कळेल. सो हेच एक महत्त्वाचं अपडेट द्यायचं होतं. धन्यवाद.